अयोध्येतील राम मंदिराचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आता समोर आलेला आहे। साम टीव्हीच्या हाती हा व्हिडिओ लागलेला आहे। तर साम टीव्हीवरती आपण राम मंदिराचा नवा व्हिडिओ आता बघू शकणार आहात। तर उद्या राम मंदिराचा भव्य सोहळा पार पडतोय, त्याआधी हा नवा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलाय। सर्व भारतीय ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण आता अगदी नजरेच्या टप्प्यात आलाय। प्रभू श्रीराम तब्बल 500 वर्षांनी पुन्हा एकदा अयोध्येत विराजमान होणार आहे आणि या सोहळ्याला अवघे 24 तास आता उरलेत। साम टीव्ही सोबत या सोहळ्याचे तुम्ही देखील साक्षीदार होऊ शकतात। डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा साम टीव्हीच्या प्रेक्षकांना याची देही याची डोळा बघता येणार आहे। तर अयोध्येत राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, मात्र संपूर्ण देशभरात दीपोत्सव साजरा केला जातोय। या मंगलमय सोहळ्याचं नॉनस्टॉप कव्हरेज थेट अयोध्येतून तुम्हाला घर बसल्या बघता येणार आहे। तर आपण हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ बघतोय। ही संपूर्ण अयोध्या नगरी, हे नवीन उभं राहिलेलं राम मंदिर सर्वात आधी आपण साम टीव्हीवरती बघू शकतोय। अतिशय सुंदर अशी सजावट या संपूर्ण राम मंदिराला करण्यात आलेली आहे। प्रत्येक कोपरानं कोपरा फुलांनी या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे। राममय वातावरण, भक्तिमय वातावरण हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। जय श्री राम असा उल्लेख प्रत्येक ठिकाणी या मंदिरावरती करण्यात आलेला आहे। अतिशय सुंदर असं भव्य दिव्य मंदिर हे अयोध्येमध्ये आता तयार झालंय, ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम रामलला उद्या विराजमान होतील। राम मंदिराचा हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आता साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, आपण पाहतोय संपूर्ण अयोध्या नगरी ही सजलेली आहे। राममय वातावरण आपल्याला संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये बघायला मिळतंय आणि आता 24 तासांपेक्षा देखील कमी काळ राहिलेला आहे। नक्कीच अयोध्या नगरी जी आहे ती सजलेली आहे। राम मंदिरातला आतला जो व्हिडिओ आहे तो आता आपण प्रेक्षकांसाठी त्यांना दाखवत आहोत। राम मंदिर जे आहे ते आता सजलेलं आहे, जणू काही दिवाळी आहे, दसरा आहे, असे सण जेव्हा असतात तेव्हा प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर जसा उत्साह असतो तसं अयोध्यातीलच नव्हे संपूर्ण देशातले ज्या रामभक्त आहेत त्यांच्यावर एक प्रसन्नतेची खरं तर चमक जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अवघे काही तास उरलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा झाल्यावर हे मंदिर जे आहे ते सगळं भाविकांसाठी खुलं करण्यात येईल। तत्पूर्वी मी सध्या शरयू घाटावर आहे आणि आपण हा घाट जर बघितला तर अयोध्ये हे शहर खरं तर याच शरयू नदीच्या तीरावर वसलेलं आहे आणि इथे येणारा प्रत्येक भाविक या शरयू नदीत येत असतो, स्नान घेत असतो। असं म्हणतात की इथं जेव्हा स्नान तुम्ही घेता तेव्हा देशातील प्रत्येक तीर्थक्षेत्राला तुम्ही जाऊन येता आणि त्यासाठी सकाळच्या वेळेला अनेक जण या ठिकाणी येतात, स्नान करत असतात। दुपारच्या वेळेला आता संध्याकाळ होते त्यामुळे अनेक होडी ज्या आहेत त्या देखील पर्यटकांना या ठिकाणी एक छोटीशी राईड, बोट राईड ज्याला आपण म्हणतो, ती देखील इथे प्रशासनाकडनं आयोजित केलेली असते। काही वेळातच शरयू नदीची आरती जी आहे ती केली जाईल। पण तत्पूर्वी आपण जर सगळा हा माहोल बघितला तर अतिशय चैतन्यपूर्ण वातावरण जे ठिकठिकाणी आपल्याला अयोध्येच्या मुख्य शहरात जसं पाहायला मिळतंय तसं वातावरण शरयूच्या तीरावर देखील आपल्याला पाहायला मिळतंय। सगळीकडे ध्वज लावलेले आहेत, फुलांची आरास केलेली आहे, प्रत्येकाच्या मुखी जय श्रीरामाचं नाव आहे, भजन आहे, कीर्तन आहे, असं एकंदरीत चैतन्यमय आणि मंगलदायक सोहळा जो आहे जो उद्या खरं तर दुपारी 12 वाजता सुरू होईल। त्याच्या आधीची जी पूर्वसंध्या आहे त्या ठिकाणी एक आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला सध्या अयोध्या नगरीत पाहायला मिळतंय। निश्चितच अक्षय, आपण जर बघितलं तर अयोध्येमध्ये या सोहळ्यासाठी ज्यांना निमंत्रण देण्यात आलेले ते देखील त्या ठिकाणी पोहोचण्यास आता सुरुवात झालेली आहे। कोण कोण मोठे दिग्गज व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, कुठले सेलिब्रिटीज आलेले आहेत, या संदर्भातली काही माहिती मिळाली आहे का? नक्कीच जसा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विशेष आमंत्रितांसाठीच हा उद्याचा राम जन्मभूमी सोहळा आहे। त्यानिमित्ताने लखनौ आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी गर्दी जी आहे ती विशेष आमंत्रितांची आता प्रत्येक एक जण यायला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ते देखील अयोध्येत दाखल झाले आहेत। याबरोबरच क्रिकेटपटू अनिल कुंबळे असेल,
बॉलिवूड आणि मराठी गायक शंकर महादेवन असेल, बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत असेल, रामदेव बाबा असतील, असे अनेक दिग्गज जे आहेत ते आता यायला अयोध्येत सुरुवात झालेली आहे। अवघे काही तास राहिल्यामुळे लखनौ एअरपोर्टवर देखील कडेकोट सुरक्षा जी केलेली आहे आणि जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या VIP सिक्युरिटीसाठी एक वेगळं प्रयोजन जे आहे ते उत्तर प्रदेश पोलिसांकडून करण्यात आलेले आहे आणि हे सगळे विशेष आमंत्रित जे आहेत ते उद्या सकाळी 8 ते 9च्या दरम्यान मंदिरात प्रवेश करतील आणि त्यानंतर दुपारी 12 ते 1च्या दरम्यान त्यांना रामलल्लाचं दर्शन करण्यात येईल आणि त्यानंतर एक VIP जो आहे तो मंदिरातून बाहेर येईल आणि मग त्याच्या निश्चित ठिकाणी मार्गस्थ होईल। निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सर्व माहितीसाठी। अतिशय सुंदर असा व्हिडिओ जो आहे तो या राम मंदिराचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। संपूर्ण हे राम मंदिर आकर्षक अशा फुलांची सजावट करत सजवण्यात आलेला आहे।